भांडवल तुमच्याकडे मस्त इच्छा आहे, गावाचं भलं करायचं आहे, राज्याचं भलं करायचं आहे, तालुक्याचं भलं करायचं, परंतु ते तुम्ही पैशाद्वारेच करू शकता. आणि ते पैसे उपलब्ध तुम्हाला कुठं करण्यासाठी, तर तुम्हाला एकमेव क्षेत्र होतं की उद्योग क्षेत्र. त्या ठिकाणी बिझनेस करायला आवडायचा, जिथं आपल्या लोकांचं कॉम्पिटिशन कमी आहे. आपल्या लोकांमध्ये काय आहे की आपल्यात जो बिझनेस चालतो त्याच्यावर कॉम्पिटिशन करतात. मी ठरवलं होतं की आपल्यातल्या कोणाचा जो बिझनेस आहे तो न करता जो बिझनेस बाहेरच्या राज्यातील लोकांचा आहे तो उद्योग आपण करावा, ज्याच्यामध्ये आपल्याला लवकर यश भेटेल. आणि प्रामाणिकपणे आम्ही त्याच्यामध्ये उतरलो. आम्ही ट्राय केलं. त्यांचा पार्ट असं एक घेतला की तो स्टॉप होऊन जाईल, सेकंड घेतला की स्टॉप होईल. ज्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की तो थांबूच शकत नाही, त्यावेळी तुम्हाला ते एकत्र केलं जातं. तसं मला ॲड करून घेतलं सभासदमध्ये. आणि त्यांनी बघितलं या पोरामध्ये काहीतरी वेगळी कला आहे, मध्ये त्यांना प्रत्येक वेळी टक्कर दिली. त्या टक्करमध्ये त्यांना असं वाटलं की यांना घेणं गरजेचं आहे. त्यामुळे निगणी काढताना तुम्हाला एक नाही त्रास होतो, पण जसा तुमचा पायापासून वर येतो ना, पटपट दिसल्यानंतर ना लोक खूप तुम्हाला सपोर्ट करायला चालू. तुम्ही बघितलं तर KFCचा मालक 60 वर्षे उद्योग चालू केला. म्हणजे उद्योगधंद्यासाठी वय वृद्ध झालाय हे पकडता येत नाही. व्यक्ती आज माझ्या गावामधली 40 ते 50 घरातली मुलं माझ्याकडे कामाला आहेत. गावच्या पंचक्रोशीतील मानदेशातली जर पकडलं तर 70% हा स्टाफ ह्या मानदेशी प्रवर्गामधला माझ्याकडे आटपाडी, खानापूर, विटा, जतमधले आहेत. तुमच्या मान, खटाव, सांगोला ह्या सर्व भागामधली लोक आज आपल्याकडे 70% हा स्टाफ कामाला. पाया मजबूत असेल आणि तो शिक्षणामध्ये कुठे कमी पडणार नाही. आणि त्यांच्या फीसाठी किंवा त्यांच्या स्पर्धा परीक्षेसाठी जर कोणती अडचण आली तर कधीही माझा दरवाजा त्यांच्यासाठी उघडा आहे. आजपर्यंत होता आणि इथून पुढेही राहणार आहे. नगरसेवक पदासाठी तर गावानी कोणीही अपक्ष फॉर्म सुद्धा भरलेला नाही आमच्या गावातनं. हा 17 वार्डातल्या सर्व लोक, सर्व जनता नंतर ना बोलायला येईल की 16 नंबर वार्ड मधला बाळासाहेब हजारे जे सभासद जे निवडणुकीला उभा राहणार आहेत ते आमच्या विभागामध्ये उभा करा त्यांना. नमस्कार मंडळी, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत भिंगेवाडीमध्ये. अशा एका व्यक्तिमत्वाची आपण चर्चा करणार आहोत की एका छोट्याशा भिंगेवाडीतून एका मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी बांधकाम व्यवसायामध्ये आपले एक साम्राज्य निर्माण केले, एक वेगळी ओळख केली. ते DDSRचे MD माननीय श्री राहुल हजारे साहेब आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी दिलखुलासपणे गप्पा करणार आहोत, वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. परंतु त्यांनी या बांधकाम क्षेत्रामध्ये उतरण्याचा निर्णय का घेतला आणि एक पोलीस कॉन्स्टेबल या पदाचा राजीनामा देऊन ते इकडं का वळाले हे सविस्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रथमतः त्यांचं मानदेश प्राईम मध्ये मानदेश प्राईम मध्ये स्वागत आहे. मला सांगा, तुम्ही या भिंगेवाडी सारख्या 700-800 लोकसंख्येच्या गावामधून मुंबईमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्या अगोदर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल पदाची नोकरीही करत होता. नोकरी सोडून तुम्ही बांधकाम व्यवसायाकडे का वळला आणि तुमची तिथून कशी सुरुवात झाली, काय सांगा? नमस्कार. आमचे वडील गावचे सरपंच होते. वडिलांचं एक स्वप्न होतं की माझ्या गावामध्ये मी सरपंच आहे, तिथं ग्रामसेवक बघत होते, म्हणून त्यांनी मला ॲग्रिकल्चर डिप्लोमाला टाकलं. त्याच्यावर तुम्ही BS एग्री कम्प्लिशन केलं. तर वडिलांचं स्वप्न होतं की ग्रामसेवक बनावं. तर मी पहिल्या स्टार्टला ग्रामसेवकची नोकरी केली, ग्रामसेवक क्रॅक केली एक्झाम आणि नोकरी केली. परंतु मला 6 महिन्यामध्ये असं वाटलं की आपण जे आपल्याकडे स्किल आहे त्याच्या जोरावर ते आपण इथं न राहता आपण पुढची एक्झाम देऊ. नंतर मी कृषी अधिकारीची एक्झाम दिली. त्यावेळी ग्रामसेवक पदाचा राजीनामा दिला आणि कृषी अधिकारीची एक्झाम दिली. एक्झाम पास झालो, मला जॉईनिंग लेटर आलं. परंतु त्याच वेळात मला ह्या सांगली भागामध्येच मला ती नोकरी भेटत होती. परंतु मला असं होतं की मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्या मुंबईमध्ये गेल्यानंतर मोठमोठे उद्योगधंदे आहेत, उद्योजक आहेत, तुम्हाला वेगवेगळ्या माहिती भेटेल ह्या दृष्टिकोनातून मला मुंबईला जायचं. त्यामुळं मी कृषी अधिकारी ही जॉईनिंग न करता मुंबई पोलीस साठी मी ट्राय केला आणि मी पहिल्या भरतीमध्येच मुंबई पोलीस जॉईनिंग झालो. आणि मी इकडंही जॉईनिंगचं कॅन्सलेशन केलं आणि मुंबई पोलिसाच्या नोकरीमध्ये रुजू झालो. 2014 साली रुजू झालो, ट्रेनिंग करून आलो. त्याच्यामध्ये आम्हाला समाधान नाही वाटलं की कॉन्स्टेबल पदारावं. मी RTPC त्याच्यामध्ये आम्हाला तिथं छोट्याशा एक्झाम असतात ते देऊन आम्ही रेडिओ टेलिकॉम पोलीस कॉन्स्टेबल ह्या पदावरती जॉईनिंग झालो. त्यावेळी मला IPS लोकांसोबत काम करण्याचा चान्स भेटला. सांगली जिल्ह्यासाठी आपल्याला
एका काळचे SP होते कृष्णप्रकाश साहेब, त्यांच्याही तिथे मला काम करण्याचा चान्स भेटायला. त्यावेळी मोठमोठे उद्योजक त्या ठिकाणी यायचे. त्यावेळी त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की आपल्याला काहीतरी लिमिटेशन आहेत ह्या नोकरीमध्ये, जे आपल्याला ह्या नोकरीमधून पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे त्यांचं ते उद्योजकांचे जे विजन होते ते आम्ही ऐकल्यानंतर आम्हाला लक्षात यायचं, आपल्या भागामध्ये आपल्याला काय वेगळं करायची आपल्याला इच्छा आहे, परंतु ते तुम्हाला अशी मनात आणून इच्छा पूर्ण करता येणार नाही. त्यासाठी बऱ्याच प्रकारचं भांडवल लागतं. ते भांडवल तुमच्याकडे मस्त इच्छा आहे, गावाचं भलं करायचं आहे, राज्याचं भलं करायचं आहे, तालुक्याचं भलं करायचं, परंतु ते तुम्ही पैशाद्वारेच करू शकता. आणि ते पैसे उपलब्ध तुम्हाला कुठं करण्यासाठी, तर तुम्हाला एकमेव क्षेत्र होतं की उद्योग क्षेत्र. त्यामुळे मी 2015 साली रिअल इस्टेटमध्ये पहिल्यांदा सर्वप्रथम उडी घेतली. हळूहळू करत मला चांगल्या साईट भेटत गेल्या. 12.5% आम्ही सुरुवात केली. 12.5% नंतर ना सिडको टेंडरमध्ये टाकलं की मराठी माणूस कोणी सिडको टेंडरला कॉम्पिटिशन नव्हतं. आणि मला अशा ठिकाणी बिझनेस करायला आवडायचा जिथं आपल्या लोकांचं कॉम्पिटिशन कमी आहे. आपल्या लोकांमध्ये काय आहे की आपल्यात जो बिझनेस चालतो त्याच्यावर कॉम्पिटिशन करतात. मी ठरवलं होतं की आपल्यातल्या कोणाचा जो बिझनेस आहे तो न करता जो बिझनेस बाहेरच्या राज्यातील लोकांचा आहे तो उद्योग आपण करावा, ज्याच्यामध्ये आपल्याला लवकर यश भेटेल. आणि प्रामाणिकपणे आम्ही त्याच्यामध्ये उतरलो आणि आम्हाला नवी मुंबईमध्ये 5 करोड, 10 करोड, 20 करोड, 100 करोड असं करता 700, 700, 1000 करून आता 3,500 करोड पर्यंतचा प्रोजेक्ट आमच्या DDSR कंपनीला मिळाला. हे सगळं श्रेय जे आमच्याकडे कामाला असलेल्या सर्व स्टाफ आहे, आमचे HR असतील, आमचे मार्केटिंग मॅनेजर असतील, अकाउंट डिपार्टमेंट असतील, माझे पार्टनर असतील, ह्या सगळ्यांचं त्याच्यावरती असलेलं जी पकड आहे आणि जी मजबूती आहे ह्या क्षेत्रावरती हे DDSR ग्रुप उभा राहिला. मला सांगा, तुम्ही बाहेरच्या राज्यातील लोकांची आता म्हणजे स्पर्धेमध्ये उतरला, मराठी उद्योजक म्हणून तुमच्याकडे आता एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जाते, पण त्यांच्याशी स्पर्धा करताना कुठेतरी वाटतं का की बाबा मराठी बांधव टिकला पाहिजे, त्यांची स्पर्धा करताना आपण टिकेल का नाही भविष्यामध्ये त्यांच्यासोबत, असं कधी मनाला वाटतं का? बघा, मी स्वतः अनुभवलेला आहे की सुरुवातीला तुम्ही कुठेही उभा राहताना, मग तिथं मराठी असू द्या, परराज्यातली लोक असू द्या, की त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला लवकर तयार होऊ देत नाही. आम्ही ट्राय केलं, त्यांचा पार्ट असली एक घेतला की तो स्टॉप होऊन जाईल, सेकंड घेतला की स्टॉप होईल. ज्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की तो थांबूच शकत नाही, त्यावेळी तुम्हाला ते एकत्र केलं जातं. तसं मलाही त्या ठिकाणी त्यांचं असोसिएशन आहे BNM क्रेडाई BNM नवी मुंबई, क्रेडाई BNM रायगड, तर त्यांनी मला त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं सभासदमध्ये. आणि त्यांनी बघितलं या पोरामध्ये काहीतरी वेगळी कला आहे आणि तो आपल्याला म्हणजे तिकडे कसं आहे, एकत्र बसून ग्रुपली कामं केली जातात कुठल्याही गव्हर्नमेंटच्या टेंडरवरती. तर त्यांनी लक्षात आलं की हा उगवता तारा आहे, त्याची विजन खूप चांगली आहे, तर त्याला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून घ्यावं. त्यांनी मला ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं की हे आम्ही स्पर्धेमध्ये त्यांना प्रत्येक वेळी टक्कर दिली. त्या टक्करमध्ये त्यांना असं वाटलं की यांना घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी पूर्ण मराठी वर्ग असू द्या, कुठल्याही उद्योग क्षेत्रात तुम्ही उतरताय तर तुम्ही कुठल्या ह्याच्यात कमी समजू नका. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्याकडे स्किल आहेत, परंतु तुम्ही ते स्किल घाबरून बाहेर काढत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला प्रगती करता येत नाही. तुम्ही घाबरू नका, तुम्ही प्रत्येक ह्याला टक्कर द्या, तुम्हाला ऑटोमॅटिक पाठीमागून सपोर्ट तयार होतो. कारण कसं असतं, तुम्ही गावाकडच्या भागामध्ये राहता, तुम्हाला माहिती आहे एखादं मंदिर उभा करायचं असेल तर सुरुवातीला वर्गणी काढताना तुम्हाला एक नाही त्रास होतो, पण जसा तुमचा पायापासून वर येतो ना, पटपट दिसल्यानंतर ना लोक खूप तुम्हाला सपोर्ट करायला चालू होतात. तसाच पार्ट हा उद्योग क्षेत्रामध्ये पण आहे. तुम्ही ज्यावेळी उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करायला सुरू करता त्यावेळी तुम्हाला ऑटोमॅटिक आजूबाजूला चाकं बनायला तयार होतात आणि तुमचा गाडा एकदम जोरात पळायला चालू होतो. त्यासाठी मराठी असलेल्या सर्व युवा पिढींना, यंग पिढींना आणि बाकीच्या जे असतील वयोवृद्ध पण लोक आहेत, आजच्या डेटला तुम्ही बघितलं तर KFCचा मालक 60 वर्षे उद्योग चालू केला. म्हणजे उद्योगधंद्यासाठी वय वृद्ध झालाय हे पकडता येत नाही. त्याच्यामध्ये तुमच्याकडे जिद्द चिकाटी हे असणं खूप गरजेचं आहे. नुसतं जिद्द चिकाटीने होत नाही, एवढं बोललं म्हणून होत नाही. तुम्हाला 100% त्याच्यामध्ये संवाद घ्यावा लागेल. तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी तात्पुरत्या काळासाठी सोडावं लागते आणि ते सोडल्यानंतर ना
100% तुम्हाला यश भेटेल. ते पूर्ण सर्व यशस्वी टप्प्यावरती घेऊन येण्यासाठी तुम्हाला काय अडचणी आल्या का? कुणी बाबांनो आडपाय घातला असेल किंवा मध्ये तुम्हाला केला असेल, डॅमेज करण्याचा प्रयत्न केला असेल, अशा काही तुमच्या बाबतीत गोष्टी घडल्या का? झाल्या होत्या. आम्ही एक 93 करोडची जमीन खरेदी केली होती आम्ही. म्हणजे एकदम मोठ्या लेवलला, मी नाव घेणार नाही कुठल्या बिल्डरचं, एकदम टॉप लेवलचे बिल्डर होते ते. त्यांच्यासोबत मी टेंडर भरलं होतं. टेंडर मला लागलं, त्यांनी कोर्टामध्ये टाकलं की आम्हाला सिडकोतर्फे भेटलं होतं, ते आम्हाला नाही भेटायला पाहिजे, ते आम्हीच घेणार. त्यांचं म्हणणं होतं की ह्यांनी जे MD अमाऊंट आम्ही एक 5 करोडपर्यंत लावू, त्याच्यासाठी हा रिटर्न घे. परंतु आम्ही त्या गोष्टीसाठी ठाम राहिलो. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती तुमचा फोकस 100% असेल आणि तुम्ही विनर असा, तुमच्याला म्हणजे मनामधून तुम्हाला विनर होण्याचा भीती नसेल की तुम्ही हरणार नाही, त्यावेळी 100% तुम्ही विनर होता. म्हणजे आम्हाला हे जे आलेलं होतं आणि 1.5 वर्षानंतर ना युनियननीच एकत्र बसून ठरवलं की हा टेंडर DDSRला देऊन टाकावं, कोर्टातून स्टे माघारी घ्यावं. म्हणजे तुम्ही तुमची चिकाटी कंटिन्यू करून दाखवणार. हे दाखवल्यानंतर तुम्हाला आलेला जो त्रास आहे, तो त्रास सुद्धा म्हणतो की ह्याच्यामध्ये खूप सहनशीलता आहे, त्यामुळे आपण ह्याच्यापासून दूर जाऊ. हे माझ्या बाबतीत जी घडलं. आता तुमच्यासोबत मराठी किती बांधकाम क्षेत्रामध्ये उभारी घेणारे लोक आहेत, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मराठी भरपूर आहेत. आमचे गुरुवैन्य वर्ग संग्राम पाटील साहेब आहेत कैलासवासी. त्यांचं खूप इच्छा होती. त्यांनी 2 ते 3 पिढीपासून त्यांचं बिल्डर लाईनमध्ये चांगलं नाव आहे, तेजस डेव्हलपर नावाने. परंतु त्यांनी सिडको टेंडरसाठी मी त्यांना 2 वेळा रिक्वेस्ट केली आणि त्यांनी त्याच्यामध्ये येण्याचा ध्येय घेतला. परंतु आपल्यामध्ये काय आहे की मराठी लोकांना ना गव्हर्नमेंट टेंडरमध्ये येण्याची खूप भीती असते. खूप मोठं कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार नाही. मराठी उद्योजकांना सांगतो, मी एक छोट्याशा गावामधून येऊन माझ्याकडे कोणतेही पैसे नसताना एक गव्हर्नमेंट नोकरीसाठी आलो होतो. तरी आज बी आम्ही 500 करोडचा निघू द्या, 1000 करोडचा टेंडर निघू द्या, आम्ही बीड करू शकतो. कारण की ही माझी शक्ती तयार केली मी. आणि तयार केल्यानंतर ना सर्व मराठी उद्योजकांना किंवा मराठी बिल्डरांना की हे सर्व युनिटी एकत्र तयार झाली तर तुम्ही घडू शकता. इंडिव्हिज्युअल तुम्ही जर पचवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला वेळ लागेल, यश भेटेल तुम्हाला, पण त्यासाठी वेळ लागेल. त्यासाठी तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. एकत्र आल्यानंतर ना तुम्ही आज नवी मुंबई किंवा मुंबई, ठाणा, देशभर जे टॉपचे बिल्डर बनलेत हे ग्रुप आणि युनिटीने बनलेले आहेत. तसं आपल्यामध्ये युनिटी आली, युनिटी बनली तर तुम्हाला मोठ्या रिडेव्हलपमेंट असू द्या, सिडको टेंडर असू द्या, बाकी सगळ्या ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला एकत्र येऊन जर काम केलं तर 100% यश. त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना डिग्री तर दिलेल्या, त्यांना रोजगार तर दिलेलाच आहे त्यांच्या पोस्टनुसार. परंतु काही असे मानदेशामधली वर्ग आहे ज्यांचं स्केल नसतानाही DDSR ग्रुपने त्यांना त्यांच्या स्केल नसतानाही ग्रुपमध्ये जॉईन केलं आणि त्यांना स्किल डेव्हलप करायचा चान्स दिला आणि आज ते चांगल्या पदावरती काम करतात. म्हणजे जर ह्या पंचक्रोशीतील मानदेशातली जर पकडलं तर 70% हा स्टाफ ह्या मानदेशी प्रवर्गामधला माझ्याकडे काम, आटपाडी, खानापूर, विटा, जतमधले आहेत, तुमच्या मान, खटाव, सांगोला, ह्या सर्व भागामधली लोक आज आपल्याकडे 70% हा स्टाफ ते कामाला आहे. आणि बाकीचा मुंबई पुण्यामधला स्टाफ आहे की त्या स्केलला आपल्या इकडे बऱ्याच जणांकडे ते स्केल कमी पडतं. स्केल आहे त्यांच्याकडे, परंतु त्यांना ते कोणी जाणवून दिलं नाही की तुमच्यामध्ये ते स्केल आहे. ते DDSR आज त्यांच्यामध्ये त्यांना स्केलसाठी ते काम दिलं जातं. त्या काममधून त्यांच्याकडून थोड्याफार चुका होतात, तर ते चुका सुधारत त्यांना त्या स्केलपर्यंत न्यायचं काम DDSR ग्रुपने केलं. आज आम्ही मुंबई पुण्यामध्ये आमची फॅक्टरी आहे DDSR इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड नावाने, तिथेही आपल्या भागातले बरेच लोक कामाला आहेत. मुंबईमध्ये आम्ही असे छोटे छोटे उद्योग उभा केले, ज्याच्यामध्ये नाश्ता सेंटर असू द्या, चाय सेंटर असू द्या, महिला लघु उद्योग असू द्या, तुमचा गुता सँडविच असू द्या, असे बरेच छोटे छोटे उद्योजक आहेत. हे आम्हाला पैसे कमवण्यासाठी उभा केलेले नाहीत. तुमच्या मधली जी भीती आहे ह्या भागामधल्या लोकांना, एकाएकांना त्यांच्या स्केलनुसार नेऊन आम्ही तिथं बसवलेलं आहे. तुम्ही तिथं डेव्हलप व्हा आणि त्या डेव्हलपमधून DDSR ग्रुपला त्याचा बेनिफिट भेटणारच आहे. ते काही बाहेरच्या लोकांना दिलं तर तिथं भेटणार आहे, परंतु माझ्या भागातला माणूस कसा तयार होईल त्यासाठी मी सर्व माझे उद्योग त्यांच्या हातात दिलेले आहे आणि ते त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे काम करून चालवत आहे. आणि आम्ही हळूहळू तो उद्योग
आटपाडी क्षेत्रामध्ये एवढं मोठा हार्डवेअर उभा केलं. या उभा करण्यापाठीमागचा बिझनेस हा हेतू असू शकतो, परंतु त्याच्याबरोबर आटपाडी तालुक्यातल्या लोकांना रोजगार मिळण्यासाठी आणि अजून बाकीचे उद्योग कशा प्रकारे आणता येतील त्यासाठी DDSR ग्रुपचं काम चालू आहे आता. हा रोजगाराच्या दृष्टिकोनातून तुम्ही केलेला प्रयत्न होता. तो गावाच्या दृष्टिकोनातून काय, एक छोट्याशा गावातून तुम्ही इथपर्यंत पोहोचला, गावासाठी काय प्रयत्न केले? गावासाठी आज माझ्या गावामधली 40 ते 50 घरातली मुलं माझ्याकडे कामाला आहेत. गावामध्ये आज कोणत्याही शिक्षणासाठी जर गावातल्या कुठल्या मुलाला अडचण येत असेल, नुसती अडचण काय तुम्हाला शिक्षण, पण पैसा हा सर्वस्व आहे. पैशातून बरेच जागेवर तुम्हाला जाग्यावरती एक्झाम द्यायची असू द्या, तुम्हाला स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला रनिंगसाठी बूट लागत असतील, बऱ्याच गोष्टी असं आहे. शिक्षणासाठी तुम्हाला काय फीसाठी पैसे कमी पडतात. तर आमच्या घरी एखादा माणूस आलाय माझ्या गावातला आणि हाताने मोकळा गेलाय असं आमच्या घरातून कधीही झालं नाही. पहिलं आम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही शिकलो त्या जिल्हा परिषदेची अवस्था त्यावेळी तशी होती ज्यावेळी लोकांनी माझ्या नजरेत आणून दिलं, कारण की गावावरती आमचं लक्ष होतं. परंतु काय होतं, एखादी गोष्ट गावातल्या कोणी नजरेत आणून देतं त्यावेळी त्या ठिकाणी आम्हाला त्याच्यामध्ये असं वाटलं की आपल्या जिल्हा परिषद शाळा ही पाया आहे खरी मुलांची. त्या पायाला मजबूत करण्यासाठी आमची भिंगेवाडीच्या शाळेला 18 ते 20 लाख रुपये आम्ही खर्च करून डिजिटल शाळा केली. डिजिटल शाळा केल्यामुळं आमच्या गावातून निघणारा प्रत्येक माणूस आता जिल्हा परिषद शाळामधून हा निघताना त्याचा पाया मजबूत असेल आणि तो शिक्षणामध्ये कुठे कमी पडणार नाही. आणि त्यांच्या फीसाठी किंवा त्यांच्या स्पर्धा परीक्षेसाठी जर कोणती अडचण आली तर कधीही माझा दरवाजा त्यांच्यासाठी उघडा आहे. आजपर्यंत होता आणि इथून पुढेही राहणार आहे. हे सगळं काम DDSRने गावासाठी केलेलं आहे. गावामध्ये छोटे छोटे कोणत्याही आमच्या गावामध्ये वर्गणी पार्ट सुद्धा ठेवला नाही, कारण की ह्याच प्रत्येक गावामधला हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. वर्गणीहून वादावाद होतात. ह्या पाठीमागचा माझा हेतू हा होता, गावामधले धर्माधर्माचे जातीचे जे वाद आणि तिढे आहेत हे मिटावे आणि सगळ्यांनी एकत्र यावं. तू वर्गणी दिली नाही, तू येऊ नको, तू हे नाही केलं, हे मिटवण्याचं काम पहिलं मी गावामधून केलेलं आहे. मला सांगा, त्या गावासाठी तुम्ही प्रयत्न केलेले आहेत. गावाने तुम्हाला म्हणजे तुमचे वडील असतील बाळासाहेब हजारे यांना 2दा संधी दिली सरपंच पदाची, आणि आता नुकतंच 3-3.5 वर्ष झालं हे भिंगेवाडी नगरपंचायतीमध्ये त्याला समाविष्ट करून घेतलेलं आहे. आता आपणची उमेदवारी आहे, केलेलं काम, तुम्ही केलेलं काम आणि आत्ता आपणचा लोकांसमोरचा चेहरा, लोकांना काय संदेश द्याल? लोकांना संदेश द्यायची माझ्यावर वेळच आलेली नाहीये. जर काल आम्ही अर्ज भरला तुम्ही बघितला असेल, आमच्या गावामधून जे वडिलांनी आतापर्यंत काम केलं, आमच्या गावामध्ये आज एकही अशी गल्ली नाही जिथं रोड बनलेले नाही, लाईट नाही, सौर ऊर्जाचा नाही आहे किंवा शिक्षणासाठी असलेले त्यांच्या अडचणी आहेत. हे बाकीचे बोलत आले आहेत की आम्ही करून दाखवू, परंतु आम्ही समस्याच येऊ देत नाही. समस्या आली असेल तर तो माणूस डायरेक्ट राहुल हजारेच्या घरी येतो. आणि जरी राहुल हजारे इथं राहत नसला तरी ज्याने आम्हाला घडवलं, ज्याने आम्हाला हे सगळं स्केल दिलं, ते ऑलरेडी भिंगेवाडीमध्ये राहतं आणि ते गावासाठी काम करतं. हे बघितल्यानंतर ना गावानी एक गाव एक मत असा निर्णय घेतला. ह्याच्यातून तुम्ही संदेश समजून घ्या की माझ्या गावामधून दुसरा विरोधक कात आहे. विरोधक हा छोटा मोठा गावामध्ये राहतो, परंतु तो असा वैर विरोधक नाही आहे, विचाराने आहे. आणि ह्या नगरसेवक पदासाठी तर गावानी कोणीही अपक्ष फॉर्म सुद्धा भरलेला नाही आमच्या गावातनं, की सांगितलं की आम्ही बाळाप्पांच्या पाठीमागं आहे, बाळाप्पांचं काम खूप चांगल्या प्रकारे आहे. त्यांच्या पाठीमागं असलेली जी शक्ती आहे, राहुल हजारे, दादा हजारे, पप्पू हजारे, विथ गावातले अजून बरीच लोक आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केलं जातं आणि आम्ही त्या तत्वावरती काम करतो. त्यामुळे गावाने आम्हाला बाळासाहेब हजारांच्या पाठीमागं उभा राहण्याचं त्यांनी हे घेतलेलं आहे. गाव एक केले तुम्ही म्हणताय, नगरसेवक पदाचा आपणचा मार्ग मोकळा झालाय? मार्ग मोकळा झालाय असं बोलता येत नाहीये, परंतु जी जनता आहे माझ्या भागामधली 16 नंबर वार्डामधली, नवीन वार्ड आम्हाला छोटे मोठे जुळलेले आहेत, त्या वार्डातल्या सभासदांनाही मी सांगू इच्छित आहे, तुम्ही आतापर्यंत बाकीच्या मतदारसंघात होता, काहीच तुम्हाला मिळालं माहिती नाही मला, की त्याच्यावरती मला बोलायचं पण नाही आहे. परंतु आमच्या गावाने जो मत घेतलेला आहे, तुम्हाला विनंती आहे की हा चान्सला तुम्ही आपाच्या पाठीमागं उभा राहा.
पुढच्या 5 वर्षाला जसं माझ्या गावातल्या लोकांनी एक केलं तसं 16 नंबर वार्ड हा एक असेल. टोटल 17 वार्ड आहेत नगरपंचायतमध्ये. 16 नंबर वार्ड हा 17 वार्डातल्या सर्व लोक, सर्व जनता नंतर ना बोलायला येईल की 16 नंबर वार्ड मधला बाळासाहेब हजारे जे सभासद जे निवडणुकीला उभा राहणार आहेत ते आमच्या विभागामध्ये उभा करा त्यांना. एवढं बोलण्या इतपत काम तुमच्या मतदारसंघात करून दाखवे. आम्ही राजकारण करण्यासाठी याच्यामध्ये उतरलेलो नाहीये. राजकारण हे आमच्यासाठी 20% असेल, 80% आम्ही समाजकारण म्हणूनच ह्या भागामध्ये उतरले. आणि ह्या गावाशी माझं नातं जुळलेलं आहे. लहानाचा मोठा मी यांच्यापाशी झालं. यांचे समस्या ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत म्हणून मी त्याच्यावरती कार्य केलेलं आहे. आणि आता नगरपंचायत झाल्यामुळे काही लिमिटेशन होते ग्रामपंचायतला, ते नगरपंचायतमध्ये नसणार आहेत. त्याच्यासाठी आम्ही वडिलांचा चेहरा समोर ठेवलेला आहे. जे आजपर्यंत आम्ही 6 चेहऱ्याने आजपर्यंत काम केलं आहे. गावामधून किंवा आमच्या भागातला एकही माणूस असा म्हणायला येणार की बाळासाहेब हजारे किंवा त्यांच्या घरातल्या कुठल्याही माणसाने आमच्या गावातल्या कुठल्याही 1 पैशामध्ये सुद्धा हस्तांतरण केलेलं आहे. आम्ही कुठलं टेंडर जरी घेतलं तरी त्याच्यात 10 पैसे सुद्धा घेतलेले नाही. पूर्णच्या पूर्ण पैसे समजा 10 लाख रुपये आले तर आम्ही तिथं 13 लाख रुपये खिशातले 3 लाख रुपये टाकून आम्ही गावामधलं काम केलेलं. कारण गावातलं काम सुंदर राहावं याच्यासाठी आम्ही ह्या नगरसेवकाचा फॉर्म भरलेला आहे आणि आम्ही असंच कार्य चांगल्या प्रकारे करत राहू. 16 नंबर वार्डातल्या मतदारांना काय संदेश द्या? 16 नंबर वार्डातल्या मतदारांसाठी मी हा संदेश देतो की तुम्हाला ह्या 5 वर्षातच नाहीये, जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत तुमच्यासाठी समस्या हा पार्ट तुमच्या समोर येणार नाही. तुम्हाला हॉस्पिटलचा असू द्या, तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा असू द्या, रोजगाराचा असू द्या, तुम्हाला रोड, ड्रेनेज, लाईट ह्या अशा प्रकारच्या आपण बनवू ज्या डिजिटल प्रकारच्या आहेत. आणि आटपाडीमधील शिंदे गटाचे नेतृत्व करणारे तानाजीराव पाटील साहेब आहेत, त्यांचंही काम खूप अतिसुंदर आहे. आणि आपल्या मतदारसंघाचे आमदार आहेत सुहास भैया बाबर, ह्यांचंही काम अतिउत्तम आहे. आणि ह्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला आटपाडी तालुक्यामध्ये काम करण्यासाठी खूप चांगला सहवास लाभेल. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्यासाठी जी शासनाकडून एखादी गोष्ट नवीन डिजिटल प्रकारे आणायची असेल तर अडथळा होणार नाही. त्यासाठी मी आमदार साहेब आणि तानाजीराव पाटील साहेब यांचंही आभारी आहे की तुम्ही ठामपणे आपाच्या पाठीमागं उभा राहिला. तुम्ही उभा केलेला उमेदवार एवढ्या सुंदरपैकी काम करेल की तुम्हाला ह्या सभासदाला पुढच्या 17 वार्डामध्ये कुठं द्यायचं आणि कुठल्या वार्डात द्यायचं ह्यासाठी लोक तुमच्या पाठीमागे लागतील. अशा प्रकारे आम्ही ह्या मतदारसंघामध्ये काम करू. तर मंडळी, हजारे कुटुंबातील जे सदस्य होते त्यांनी या गावासाठी योगदान दिलं आणि ते इथून पुढे या वार्डासाठी नक्कीच योगदान देतील असं राहुलदादांनी सुद्धा सांगितलेलं आहे. समस्या वार्डामध्ये कोणतीही राहणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही सत्तेत येऊ अगर न येऊ या वार्डासाठी, तालुक्यासाठी आमचं काम हे नेहमीच सुरू राहणार आहे असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. तर मंडळी, मुलाखत कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.